मुख्यमंत्री बोलतायत। एक ब्रिटनचं राष्ट्रगीत होतं, ते गाण्याचा पायंडा हा इंग्रजी हुकुमतीने त्या काळामध्ये काढला होता आणि सर्व कार्यक्रमांमध्ये त्याचं गायन सुरू झालं होतं आणि ते बघून बंकिमदा अत्यंत व्यथित होते आणि या व्यथित वेदनेतून त्यांच्या साहित्यातून एक हा आविष्कार वंदे मातरम नावाचा त्या ठिकाणी तयार झाला। खरं म्हणजे त्यांनी 1870 मध्ये लिखाण सुरू केलं होतं, पण हे जे काही पूर्ण त्यांनी केलं ते साधारणपणे 1875 ते 76 दरम्यान आणि आजच्याच दिवशी त्यांनी हे कार्य पूर्ण केलं होतं। आणि आनंद मठ ज्याची आता एक मराठी प्रत देखील आम्हाला भेट म्हणून दिलेली आहे, या आनंद मठचं लिखाण करताना त्याच्यामध्ये संकल्पनाच त्यांनी ही मांडली होती की कशा प्रकारे एक योगी हा इंग्रजांच्या हुकुमतीमुळे जे काही जुलूम चाललेले आहेत त्या जुलमांच्या विरुद्ध बंड पुकारतो आणि समाजामध्ये प्रेरणा निर्माण करून त्या ठिकाणी या जुलमी राजवटीच्या विरुद्ध लोकांना उभा करतो। अशा प्रकारचा हा संपूर्ण त्या ठिकाणी साहित्याचा आविष्कार त्यांनी तयार केला। आणि आपल्याला कल्पना आहे की ज्यावेळी काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये रवींद्रनाथ ठाकूरांनी वंदे मातरम गायलं आणि ते गायल्यानंतर ते वंदे मातरम हळूहळू इतक्या मोठ्या प्रमाणात गाणं सुरू झालं, केवळ तेवढंच नाही तर वंदे मातरम हे घोषवाक्य तयार झालं आणि त्या काळामध्ये अनेक स्वातंत्र्य सेनानी हे पेपर काढत होते, न्यूजपेपर काढत होते, वर्तमानपत्र काढत होते। त्या सगळ्यांनी आपल्या वर्तमानपत्रावर वरती वंदे मातरम लिहिणं सुरू केलं आणि खरं वंदे मातरम हे राष्ट्रीय प्रेरणेचं गीत झालं ते वंगभंगाच्या चळवळीमध्ये। ज्यावेळी इंग्रजांनी बंगालचं विभाजन करण्याचा निर्णय घेतला, त्या निर्णयाच्या विरुद्ध कोलकाताच्या टाउन हॉलमध्ये जवळपास मोठ्या प्रमाणात लोक जमा होण्याची सुरुवात झाली। बघता बघता टाउन हॉल भरला, आजूबाजूची घरं भरली, रस्ते भरले। 30,000 लोक हे त्या ठिकाणी टाउन हॉल आणि आसपास दाटीवाटीने बसले होते। जी काही प्रमुख नेते मंडळी त्या ठिकाणी मार्गदर्शनाला येणार होती त्यांना यायला थोडा वेळ होता आणि अशा परिस्थितीमध्ये पहिल्यांदा कोणीतरी त्या ठिकाणी घोषणा दिली वंदे मातरम आणि मग इतरांनी त्याला प्रतिसाद दिला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।